वेलकम मेहरशाली हॅपी लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम. तर त्यासाठी इथं मी साडी नेसून मेकअप करून छान रेडी झालेली आहे. मेकअप माझा कंप्लीट झालेला आहे. ब्लू हेवनचा हा मेकअप किट मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. तर अतिशय छान मेकअप त्याने झालेला आहे. ज्वेलरी वगैरे सगळे घालून ह्या ट्रेंडिंग सध्याच्या बांगड्या मी घातलेल्या आहेत. फर्स्ट टाईम या मेकअप किटचा उपयोग मी केलेला आहे आणि खरंच खूप सुंदर मेकअप झालेला आहे. हेअरस्टाईल अतिशय छान झालेली आहे. हा बन घातलेला आहे मी, जो रेडीमेड आहे क्लचर त्याचा वापर केलेला आहे मी. सगळ्यात आधी इथं मुहूर्तमेढ रोवली होती. हे आमचे चुलत सासरे आहेत, ज्यांचं नाव आलं होतं, स्वामींनी दिलं होतं. तर त्यांच्या हस्ते ही मुहूर्तमेढ रोवण्याचं सगळ्यात आधी काम आम्ही करून घेतलं. आंब्याचं आणि उंबराचं जी डाळी आहे त्याची छान अशी पूजा करून घेतली. इथे सध्या माती नाही, त्यामुळे कुंडीत तर आम्ही माती ठेवून इथे त्याचं रोवून छान अशी पूजा करून घेतली. त्यांची पूजा झाल्यानंतर 5 सुवासिनींनी पण मुहूर्तमेढीची छान अशी व्यवस्थित पूजा करून घेतली. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये ध्रुवसुद्धा आमच्यासोबत होता. सगळीकडे त्याने पूजा केली, छान असा आशीर्वाद घेतला देवाचा. सगळ्यात शेवटी मी याची पूजा करून घेतली. या आहेत आमच्या 2 धडाडीच्या कार्यकर्ता, अमृता आणि आरती. या सगळं डेकोरेशन हे गाणं आणि बांगड्याचं त्यांनी दोघींनी केलेलं आहे. मी मधून बाळातून मला जसा वेळ मिळत होता तशी छान त्यांना मदत केली. पण डेकोरेशनचं सगळं काम त्यांनी केलं आहे. मी फक्त बाहेरची रांगोळी वगैरे एकदम छोट्या मला जमतील अशा गोष्टी केलेल्या आहेत. बाकी सगळं त्या दोघींनी केलेलं आहे. मुहूर्तमेढ झाल्यानंतर दाराला नवीन तोरण बांधायचं असतं, तर त्या तोरणाची या सगळ्यांनी आधी पूजा करून घेतली, 5 सुवासिनींनी. या सगळ्यामध्ये मी कॅमेरामॅन असल्यामुळे सगळ्यात शेवटी पूजा मी केलेली आहे. सकाळी लवकर आवरून या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे अतिशय छानपणे आम्हाला सगळं फोटोशूट, व्हिडिओ शूट करता आलेलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय छान पार पडला. ह्या 2 पूजा झाल्यानंतर आम्ही आमचे नवरदेव, आमचे लाडके शेंडेफळ यांच्या हस्ते या दोन्ही गोष्टींची पूजा करून घेतली. सगळ्यात आधी त्यांनी मुहूर्तमेढीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर तोरण आणि घरातलं जे गणपती आहे त्याचे छान असे पूजन करून घेतलं. विठ्ठल रुक्मिणीचं पूजन करून घेतलं. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी छान असा आशीर्वाद घेतला. त्यानंतर गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. शंकर पार्वती जाता नाही सवरा तुला सुपारी बांधली तुला सुपारी बांधली नव्या हळदला. गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. तर त्या 2 ज्या बांगड्या भरणाऱ्या महिला आल्या होत्या, त्यांची सगळ्यात आधी ओटी भरली गेली आणि त्यानंतर त्यांनी आमच्या कुलदेवीसाठी, आमच्या ग्रामदेवतेसाठी ज्या बांगड्या काढून दिल्या त्याची पूजा आम्ही करून घेतली. हे सगळं झाल्यानंतर वरमाईने आम्ही सगळ्यांनी बांगड्या छान अशा भरून घेतल्या. अशा पद्धतीने हा आजचा घाण्याचा आणि बांगड्याचा कार्यक्रम खूप छान पार पडला आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.